हे बघा, माझी सुरुवात ब्लड बँक बंद झाल्या मिळायच्या ह्युमनच्या. मग हे असं ट्राय केला होता की डोनर वरती एक एकच आयव्ही सेट अगोदर वापरला, नंतर बॉटल वापरली मध्यभागी, कारण किती ब्लड जात आहे हे मॉनिटर करता येत नव्हतं एकच आयव्ही सेट जोडल्यामुळे. मग प्रयोग असा केला की मध्यभागी आपण सलाईन बॉटल देऊ, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की किती ब्लड गेले. पण हा प्रयोग आहे ना 10 मिनिटाच्या वर चालत नाही. ज्या गायीमध्ये ही माझ्या समोरच मेली होती, हीच गाय कारणीभूत आहे का जी मी VCB तिकीट तयार केली. इथं फील झालं मला की चला मी एवढं शिकलोय आणि मी या जनावर वाचू नाही शकलो, जेव्हा ती माझ्या समोरच मेली. आणि तिथून सुरुवात झाली खरी ब्लड ट्रान्सफ्युजनची. ही डायरेक्ट मेथड, त्यांना डायरेक्ट मेथड बाय युजिंग 50 ml सिरिंज. आजही फील्डवर खूप सारे लोक 50 ml सिरिंज वापरून ब्लड ट्रान्सफ्युजन करतात. काप असेल, कापमध्ये तुम्ही इझिली करू शकता. कापमध्ये एवढं डीपमध्ये एवढी मोठी प्रोसिजर करायची गरज नाही. सगळं त्याच्या आईचं रक्त काढा 50 ml सिरिंजनी आणि स्लो आयव्ही पुश करा. आणि तिसरी आहे सोडियम सायट्रेट वापरून. फील्डवर बऱ्यापैकी लोक सोडियम सायट्रेट वापरतात 3.8%. 3.8% बनवायचं कसं फील्डवरती, तर 3.8 ग्रॅम 100 ml डिस्टिल वॉटरमध्ये टाकायचं किंवा D5 मध्ये टाकायचं. तो जो काय अँटीकॉग्युलंट तयार होईल तो 1 लिटर ब्लडसाठी सफिशियंट आहे. इतकं सिंपल आहे ब्लड ट्रान्सफ्युजन. VCB तिकीट तुम्ही जर हे बघितलं टॅगलाईन VCB तिकीट, कमिटेड फॉर सेव्हिंग लाईफ ऑफ स्पीचलेस क्रेज. माझा एकच उद्देश होता की ही ती जी गाय माझ्या समोर मेली होती अशा खूप साऱ्या गाय वाचवायच्या. आणि तिथून पुढं ब्लड ट्रान्सफ्युजनचा माझा प्रवास सुरू झाला. आणि म्हणजे मी फॉर्च्युनेट आहे की मला वेगवेगळ्या स्टेजवरती लोकांनी ट्रेनिंगसाठी बोलवलं आणि मी जे काही शिकलो ते बाकी फील्ड वेटरनरीशी मला शेअर करता आलं. आता ब्लड ट्रान्सफ्युजन मध्ये महत्वाचं काय तर क्रॉस मॅचिंग. रुमिनंट्समध्ये फर्स्ट ब्लड ट्रान्सफ्युजन हे 99% सेफ असतं, पहिलं ब्लड ट्रान्सफ्युजन. तरी सुद्धा आपल्याला रिस्क नको आहे तर क्रॉस मॅचिंग फार महत्वाचं. क्रॉस मॅचिंग इतकं सिंपल आहे. काय करायचं आहे, जो काय डोनर आहे, जी काय आपण गाय निवडणार आहे तिचं 2 थेंब रक्त घ्यायचं स्लाइडवरती आणि रिसिपेंटचं सिरम घ्यायचं. फील्डवरती प्लाझ्मा काढता येत नाही. प्लाझ्मा आपल्याकडे सेंट्रिफ्यूज नसतं, इथं सगळंच असतंय. फील्डवरती आपल्याला सेंट्रिफ्यूज नसतं. मग सिरम घ्यायचं, 2 ड्रॉप सिरम, 2 ड्रॉप ब्लड, डोनरचे 2 ड्रॉप, रिसिपेंटचे 2 ड्रॉप मिक्स करायचं. मॅक्रोग्लुटिनेशन असं जर दिसलं मॅक्रोग्लुटिनेशन तर डोनर निवडायचा का? डोनर निवडायचा. आपण काय चेक करतो बरं मायनर क्रॉस मॅच मध्ये, तर ज्या काय RBC आपण देणार आहे त्या RBCच्या सरफेस अँटीजेनच्या अगेन्स्ट रिसिपियंटच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज आहेत का? जर त्या रिसिपियंटच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज असतील त्या सरफेस अँटीजेनच्या अगेन्स्ट, काय होईल? हिमोलायसिस होईल. म्हणून आपण मेजर क्रॉस मॅच, रुमिनंट्समध्ये मेजर क्रॉस मॅच फार महत्वाचं आहे. एकच मेजर क्रॉस मॅच करा, तुम्ही सेफली ब्लड ट्रान्सफ्युजन करू शकता. मायनर क्रॉस मॅच डॉगमध्ये करायचं असेल दोन्ही क्रॉस मॅच करावं लागतं. आणि डॉगमध्ये आता किट पण आहे. डॉगमध्ये 2 ब्लड ग्रुप खूप कॉमन आहे, D1.1 आणि DA1.2. त्याच्या रेडीमेड किट मिळतात, तसं रुमिनंट्समध्ये नाही. जर तुम्हाला शंका असेल हे क्रॉस मॅच म्हणजे टेस्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, तर काय करायचं, स्लाइडवरती कव्हर स्लिप टाकायची आणि मायक्रोस्कोप खाली बघायचं. मग तुम्हाला दवाखान्यात द्यावं लागेल. आपल्या दवाखान्यामध्ये प्रत्येक दवाखान्याला मायक्रोस्कोप दिलेला असतो. धूळ झटकलेली असेल तर तुम्हाला दिसेल. मग आणि तुम्ही गेले दवाखान्याला LDO झाले तर सगळ्यात पहिला मायक्रोस्कोप स्वच्छ करून ठेवा दवाखान्यात, कारण एक ग्रॅज्युएट म्हणून आपण त्या मायक्रोस्कोपचा वापर केला पाहिजे. त्यांच्यात जर आपण पेट्रोलचा डोस दिला तर गाडी चालू व्हायची. ब्लड कलेक्शन किती करायचं? जेव्हा सुरुवात केली मी तेव्हा लोक घाबरायची ब्लड काढायला. 2 लिटर रक्त काढायचे म्हणजे काय मरण. आज सुद्धा फील्डवर तुम्हाला 5 ते 10% लोक असे दिसतील की जे 2 लिटर रक्त काढायला सुद्धा घाबरतात. मग आपण काढायचं किती आहे, तर 1 किलो वजनाला 10 ml पर्यंत आपण रक्त काढू शकतो. 1 किलो वजनाला 10 ml. मग तो डॉग असेल, कॅट असेल, लार्ज अॅनिमल असेल, 1 किलो वजनाला 10 ml या डोस रेटने आपण रक्त काढू शकतो. 500 किलोच्या गायीपासून किती काढू शकतो? 5 लिटर. मी काढलेले 5 लिटर रक्त. भविष्याच्या केसमध्ये आपल्याला गरज पडते. ब्लड कलेक्शन बघा कसं करायचं. जर किट असेल, किट नसेल तरी तुम्ही युरिन बॅग वापरून किंवा सलाईन बॉटल वापरून पण ब्लड ट्रान्सफ्युजन करू शकता. आयव्ही सेट कट करायचा मध्यभागी
वरती 16ची निडल जोडायची आणि जे कट केलेले एंड आहे ते अँटीकॉग्युलंटमध्ये बुडून ठेवायचं आणि कलेक्शन करताना इंटरमिटंट शेकिंग करायचं, नाही तर क्लॉट तयार होऊ शकतात. तुमचं जे ब्लड आहे ते डायरेक्ट अँटीकॉग्युलंट मध्ये गेलं पाहिजे. मग त्या बॅगच्या जागी तुम्ही सलाईन बॉटल पण वापरू शकता 1 लिटरची. त्याच्यामध्ये 100 ml अँटीकॉग्युलंट टाका, 3.8% सोडियम सायट्रेट आणि ब्लड कलेक्शन करा. तुम्हाला सांगितलं ATP इंजेक्शन आलंच त्याच्यासाठी. ब्लड ट्रान्सफ्युजन, तुम्हाला ब्लड ट्रान्सफ्युजन करायचं आहे रेसिपियंटला. त्या रेसिपियंटचं तुम्ही जर बघितलं सिव्हिअर ॲनिमियाची केस, गाय उभी राहते, पाय अडकतात, फॅसिक्युलेशन असतं, पूर्ण मसल ट्विचिंग असतं, फॅसिक्युलेशन म्हणतो आपण त्याला. ह्या केसला आपल्याला एनर्जी देणं फार गरजेचं असतं. विदाऊट एनर्जी जर तुम्ही ब्लड ट्रान्सफ्युजन करायला गेले तर त्या गाईजमध्ये डेथचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे बिफोर ब्लड ट्रान्सफ्युजन तुम्ही 10 ml ATP इंजेक्शन इंट्रामस्क्युलर द्या, कलेक्शन करा आणि मग ट्रान्सफ्युजन करा. तर ब्लड ट्रान्सफ्युजन रेसिपियंटला डोस रेट सांगतो, किती भरायचं, किती काढायचं हे सांगितलं, किती भरायचं रक्त. तर थायलेरीची केस असेल तर 5 ml पर kg बॉडी वेटने आपण जर रक्त भरलं तर दॅट इज सफिशियंट फॉर सेव्हिंग लाईफ ऑफ एनिमल. भविष्याची केस असेल तर 10 ml पर kg बॉडी वेटने आपल्याला भरायचं. इतकं सिंपल आहे. खूप सारे ब्लड ट्रान्सफ्युजन केसेस फिट होती. ही केस होती ज्याने माझा खूप कॉन्फिडन्स वाढला. मला तर ही दुसरी का तिसरीच केस होती ज्याची मी ब्लड ट्रान्सफ्युजन केलं. ही काय आठवड्यापासून ऑफिट होती. बघा बॅग सुरू केलं होतं. ह्या गायने जो कॉन्फिडन्स वाढवला माझ्या ब्लड ट्रान्सफ्युजनचा तो आजही कमी नाही झाला. कारण पहिला ब्लड ट्रान्सफ्युजन केलेली गाय मेली होती माझ्याकडे. मला सांगितलं सुरुवातीला फेल्युअर मधूनच शिकलो मी चुकलो कुठं ते मी शोधलं आणि त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करत गेलो. आणि मग ही केस जेव्हा ब्लड ट्रान्सफ्युजन करत असतानाच रुमिनेशन करायला लागली तिथून पुढे ब्लड ट्रान्सफ्युजन खरं सुरू झालं, जे आता थांबणार नाही कधी. त्याच्यानंतर ऑस्टिओपोरोसिसच्या केसेस. ऑस्टिओपोरोसिस पण फेल्युअर खूप कॉमन आहे, फक्त डायग्नोसिस होत नाही. ही जी गाय आहे ना, ही पाठीवर औषधं दिलेली होती डॉक्टरांनी. मी गेलो बघितलं, डायग्नोसिस माझं ऑस्टिओपोरोसिस. सिंपल डेकावेट 5. नॅन्ड्रोलॅन डेकोनेट खूप सुंदर मॉलिक्युल आहे लार्ज ॲनिमल प्रॅक्टिसमध्ये. तुमच्या सगळ्या मेटाबॉलिक डिसीज असतील, सगळे मेटाबॉलिक डिसीज, ॲनिमिया, वेट गेनसाठी त्यामुळे नॅन्ड्रोलॅन डेकोनेट डोपिंगसाठी वापरला जाणार मॉलिक्युल. ॲथलेटिक्स आपण म्हणतो ना डोपिंग करतात, तर डोपिंगसाठी वापरला जाणार मॉलिक्युल नॅन्ड्रोलॅन डेकोनेट. तर हे ॲनाबॉलिक स्टेरॉइड आहे. कॅटाबॉलिक स्टेरॉइडपेक्षा ॲनाबॉलिक स्टेरॉइड बेटर रिझल्ट येत करतो आणि 0 साईड इफेक्ट. त्याच्यामुळं मेटाबॉलिक डिसीज ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय, बोन मधलं कॅल्शियम निघालंय माहिती आहे सगळ्यांना. तर डेकावेट 5 इंट्रामस्क्युलर द्या आणि मॅक्सिफॉस. बफर्ड फॉस्फरस आहे. पहिलं बफर फॉस्फरस आहे वेटरनरी मार्केटमध्ये लॉन्च केलेलं. मॅक्झिमम फॉस्फरस मॅक्सिफॉस. एक 5 दिवस द्या, 6व्या दिवशी ते जनावर त्याच्या मनाने उभं राहतं. ओके, ऑस्टिओपोरोसिस डायग्नोज करता आलं पाहिजे. शेळ्यांमध्ये पण ऑस्टिओपोरोसिस असतं. मशीनमध्ये एकदम कॉमन आहे ऑस्टिओपोरोसिस. मशीनमध्ये जर म्हैस या पद्धतीने उभी राहत असेल तर ती केस असते ऑस्टिओपोरोसिसची. सिंपल ट्रीटमेंट आहे. डेकावेट 5 100 किलोला 1 ml आणि 100 ml मॅक्सिमम. तुम्ही इंटर्नशिप मध्ये केसेस बघितल्या का? नाही. त्यानंतर मस्टायटिस. हे तर खूप चॅलेंजिंग केसेस आहे. मस्टायटिस आजच्या घडीला मस्टायटिस ट्रीट करणं चॅलेंजिंग आहे. कारण वाढलंय का अँटीबायोटिक रेजिस्टन्स. अँटीबायोटिक रेजिस्टन्स वाढायचं कारण पण खूप कारण आहे त्याच्यात. एक तर प्रॉपर डायग्नोसिस नाही, ओरिज ऑफ अँटीबायोटिक्स, अँटीबायोटिक्सचा क्लिअरन्स टाईम माहीत नाही. बघा कॉलेजमधून तुम्ही आज पास आउट होता, ॲटलिस्ट तुम्हाला कॉलेजमधून बाहेर पडताना अँटीबायोटिकची हाफ लाईफ आणि क्लिअरन्स टाईम माहीत असायलाच पाहिजे. जर आपल्याला माहीत नसेल तर माहिती करून घ्या. हा मस्टायटिसचा टाईप येईल ओळखता. हा इटिओलॉजी कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो? स्टॅफ. ओके,
लेप्टोस्पायरम ओके. पास. हा या लेक्चर नंतर तुम्ही मास्टर होशाल. आपण परत रिटर्न येऊ. सगळ्यात फर्स्टचे प्रकार तुम्हाला ओळखता येते. स्ट्रेप्टोकोकल मास्टायटिस फिल्डवर एकदम कॉमन आहे. स्ट्रेप्टोकोकल. आता कुठली मास्टायटिसची केस आली ना, पहिल्यांदा त्या ॲनिमलकडे जा, त्याची कास बघा. फिल्डवर काय होतं माहिती आहे का, हा खिशात इकडूनच अँटीबायोटिक घालून जातो ट्रीटमेंटला. कासही तिकडेच राहिली. गेल्या गेल्या पहिलं लक्ष काय, अँटीबायोटिक मारायचं. तसं आपण करायचं नाही. आपण जायचं, दूध कसं आहे ते बघायचं, काशीच्या खालच्या भागात सुजे की वरच्या भागात सुजे, 1 क्वार्टर अफेक्टेड आहे की 4 क्वार्टर अफेक्टेड आहे, ह्या गोष्टी कंपल्सरी बघायच्या. कारण याच्याशिवाय डायग्नोसिस नाही. आणि तुम्ही मास्टायटिस जर विदाऊट डायग्नोसिस ट्रीट करत असाल तर आपल्या मराठी भाषेत भुसात भाली मारणे. एम साध्य होईल का, नाही होणार. मग डायग्नोसिससाठी तुम्हाला थरो क्लिनिकल एक्झामिनेशन ऑफ ऑर्डर रिक्वायर्ड नाही, मस्ट आहे. मग तुम्ही बघा स्ट्रेप्टोकोकल मास्टायटिसमध्ये काशीच्या खालच्या भागात सूज येते आणि असं दूध येते, मिल्क सारखं असतं, त्याच्यात फ्लेक्स असतात. सिंपल व्हाईट कलर आहे, त्याच्यात फ्लेक्स आहे. हा स्ट्रेप्टोकोकल मास्टायटिस. आणि हे का सांगतोय तर माझे लॅब आहे, याचं आयसोलेशन, हे सिम्पटम आणि आयसोलेशन आयडेंटिफिकेशन केल्यानंतर तुमच्या बरोबर शेअर करतो मी. तर जर फ्लेक्स आहे, दुधासारखं दूध दिसतंय आणि फ्लेक्स येतं, तो स्ट्रेप्टोकोकल मास्टायटिस. स्ट्रेप्टोकोकल मास्टायटिसला ड्रग ऑफ चॉईस क्लॉक्झासिलिन. क्लॉक्झासिलिन 10 mg पर kg बॉडी वेटने द्यायचा. स्ट्रेप्टोकोकल मास्टायटिस सिंगल शॉट निटोर, एकच इंजेक्शन 330 रुपयाला येतं. 330 रुपयामध्ये मास्टायटिस नीट होतो. ही शक्य काय माहिती, तुम्ही प्रॅक्टिस करताना शेतकऱ्याची इकॉनॉमी पण बघितली पाहिजे. आता आहे स्ट्रेप्टोकोकल मास्टायटिस, तुम्ही देताय सेप्किनो 1200चं इंजेक्शन देत आहे. एक तर पहिली मिस्टेक आहे आणि आपण त्या शेतकऱ्याची वाट लावतो माझ्या भाषेत. त्याच्यामुळे डायग्नोसिस प्रॉपर करायचं आणि त्याच्या अगेन्स्ट कोणतं अँटीबायोटिक परफेक्टली काम करतं ते निवडायचं. अँटीबायोटिक निवडताना काळजीपूर्वक निवडा आणि जे कोणतं अँटीबायोटिक निवडशाल ते 2 ते 3 दिवस वापरा. स्ट्रेप्टोकोकल मास्टायटिस बिफोर आफ्टर बघा, सिंगल शॉट नीट होतो स्ट्रेप्टोकोकल मास्टायटिस जर तुमचं डायग्नोसिस प्रॉपर असेल तर. दुधासारखं दूध येतं, त्याच्या फ्लेक्स जर येत असतील तर तो आहे स्ट्रेप्टोकोकल मास्टायटिस. स्टॅप मास्टायटिस, स्टॅप ऑरियस पस फॉर्मिंग बॅक्टेरिया. स्टॅप मास्टायटिस ओसारखं दूध येतं, बासुंदी. जर रेडीमेड मिल्क प्रोडक्ट जर काशीतून बाहेर येत असेल तर तो असतो स्टॅप मास्टायटिस. सिंपल. खूप साऱ्या केसेस आहे स्टॅप मास्टायटिसच्या फील्डवर. आणि हाय प्रोड्युसिंग काउसमध्ये 35-40 लिटरच्या ज्या गायी आहेत, ज्यांची किंमत असते 1.5 लाख 2 लाख, अशा गायींमध्ये स्टॅप जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येते. आहे 1.5 नाही 4-4 लाख रुपयापर्यंत गायींची किंमत आहे. क्लॉक्झासिलिन ड्रग ऑफ चॉईस स्टॅपला क्लॉक्झासिलिन 10 mg पर kg बॉडी वेट BID द्यायचं आहे. पेनिसिलिनची हाफ लाईफ किती आहे, पेनिसिलिन मॉलिक्युलची नाही 1 तास, अर्धा ते 1 तास हाफ लाईफ आहे पेनिसिलिनची. मग क्लिअरन्स टाइम किती झाला, फार्मॅकला कोण होतं तुम्हाला सर? सर मला शिकवायला होते. तर मी तुम्हाला आता क्लिअरन्स टाइम कसा काढायचा हे शिकवतो. हाफ लाईफ माहीत करा. हाफ लाईफ गुगलला एका मिनिटात आहे, तुम्ही टाकलं ना हाफ लाईफ सगळ्या अँटीबायोटिक्स येते. आणि हाफ लाईफ गुणिले 6 करा, तो झाला त्या अँटीबायोटिकचा क्लिअरन्स टाइम. क्लिअरन्स टाइम MIC व्हॅल्यू ह्या डिफरंट थिंग्स आहेत. क्लिअरन्स टाइम कशासाठी माहिती असायला पाहिजे, तर आपल्याला ते अँटीबायोटिक किती वेळाने रिपीट करायचं. समजा एखाद्या अँटीबायोटिकचा क्लिअरन्स टाइम 6 तास आहे आणि तुम्ही त्याला जर 24 तासांनी रिपीट केलं तर MIC लेवल राहील का टिकून, नाही राहणार. मग अपेक्षित रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही. मग पेनिसिलिनची हाफ लाईफ जर 1 तास आहे तर त्याचा क्लिअरन्स टाइम किती झाला, 6 तास. क्लिअरन्स टाइम इज इक्वल टू हाफ लाईफ इंटू नंबर ऑफ हाफ लाईव्स. हाफ लाईव्स म्हणजे काय,
ते समजून सांगतो आता. हाफ लाईफ म्हणजे त्या मॉलिक्युलचं कॉन्सन्ट्रेशन निम्म्याने बॉडीमध्ये कमी व्हायला किती वेळ लागतो त्याला म्हणतात हाफ लाईफ. आणि हाफ लाईफ म्हणजे काय, तर एखाद्या मॉलिक्युलची हाफ लाईफ 1 तास आहे, म्हणजे 100 mg टोचला, 100 mgचं 50 mg व्हायला 1 तास लागेल, 50चं 25 व्हायला पुन्हा 1 तास लागेल. मग पहिला जो 1 तास आहे ती झाला पहिली हाफ लाईफ, 50चं 25 व्हायला परत 1 तास लागेल, तो झाला सेकंड हाफ लाईफ. अशा 6 हाफ लाईफ झाल्या तर आपल्याला 99% क्लिअरन्स मिळतो. म्हणून क्लिअरन्स टाइम काढताना हाफ लाईफला 6 ने गुणायचं. आलं लक्षात? क्लिअरन्स टाइम हा महत्वाचा आहे. पेनिसिलिनचा क्लिअरन्स टाइम किती येतो मग 6 तास. म्हणून आपल्याला इथं BID देणं गरजेचं आहे. तुम्ही बघा ह्युमनमध्ये पायपेनिसिलिन, टॅझोबॅक्टम कोरोनामध्ये खूप जास्त प्रमाणात वापरलं गेलं. दर 6 तासाला 4.5 ग्रॅम माणसाला रिपीट करायची 20 mg पर kg बॉडी. आपल्याला डोस रेट पण माहिती असायला पाहिजे अँटीबायोटिक. मग स्टॅप मस्टडी जर असेल तर BID द्या क्लॉक्झासिलिन मॉलिक्युल 10 mg पर kg बॉडी वेटनी. BID 3 दिवस द्या, स्टॅप मस्टडी 100% कव्हर होईल. तुम्ही जर इथं सेफॅलोस्पोरिन ग्रुप वापरला तर रिझल्ट मिळणार नाही. 2 मस्टडीज आले लक्षात. स्टॅप क्लेप्टो इकोलाय, पाणी येतं डायरेक्ट पिवळं, सफेद पाणी येतं किंवा पिवळं पाणी येतं, फायब्रोसिस होतो, पहिल्याच दिवशी फायब्रोसिस होतो. हा इकोलाय मस्टडीज. आणि इकोलामध्ये मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक इकोलामध्ये हायपोकॅलेमिया असतो. मग पहिल्या दिवशी जर तुमचं डायग्नोसिस झालं की इकोलाय मस्टडीज, पहिलं कॅसोलोइड 1 बॉटल पाजून द्या, तरच आपण ती काय वाचू शकतो. एकदा का तो हायपोकॅलेमिया पुढच्या स्टेजला गेला तर इकोलाय मधला हायपोकॅलेमिया इरिव्हर्सिबल असतो. मग पोटॅशियम मध्ये ती काय बुडवली तरी सुद्धा तो नीट होणार. या दोन्ही केसेस ऍक्यूट इकोलाय मस्टडीज मधला हायपोकॅलेमिया. कॅसोलोइड हा कुठला प्रकार असेल मग? हा इकोलाय. क्लिअर पिवळं पाणी किंवा सफेद पाणी येत असं ते इकोलाय. आणि हा आहे मिक्स इन्फेक्शन. फ्लेक्स आहे. फ्लेक्स म्हणजे कोणता मस्टडीज? स्ट्रेप्टो. व्हेरी गुड. आणि पिवळं पाणी म्हटल्यावर इकोलाय म्हणजे मिक्स इन्फेक्शन, इकोलाय प्लस स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन. हुशार आहे बाई तुमची. इकोलाय इन्फेक्शन फक्त सफेद पाणी. आणि इकोलायला फील्डवरती सेप्टाझिडिम हा जो काय मॉलिक्युल झिडिसेप्टाझो आजच्या घडीला रिझल्ट देतं. जर प्रॉपरली वापरलं, याचा क्लिअरन्स टाइम आहे 18 तास. सेप्टाझिडिम मॉलिक्युलचा क्लिअरन्स टाइम आहे 18 तास. तुम्हाला 24 तासाने रिपीट करणं गरजेचं आहे. सेप्टिझोक्झिम असेल, सेप्टिनोम असेल, या मॉलिक्युलला खूप जास्त प्रमाणात वापर झाल्यामुळे रेजिस्टन्स डेव्हलप झाला. सेप्टिझोक्झिम मॉलिक्युलची हाफ लाईफ आहे 2 तास, त्याचा क्लिअरन्स टाइम आहे 12 तास. आणि फील्डवर काय झालं, सेप्टिझोक्झिम मॉलिक्युल हा 72 तासाने रिपीट केला गेला, त्याच्यामुळे फील्डवरती इकोलायला रेजिस्टन्स डेव्हलप झाला. चुकीच्या पद्धतीने अँटीबायोटिकचा वापर. हे बघा झिडिसेप्टाझो इकोलायसाठी पहिल्या दिवशी द्या, दुसऱ्या दिवशी रिपीट करा, तिसऱ्या दिवशी काही नाही केलं तरी चौथ्या दिवशी आपल्याला रिझल्ट मिळतात. आणि इकोलाय मस्टडीज हा 3 ते 4 दिवसाशिवाय नीट होत नाही. बऱ्याच वेळा फील्डवर काय करतात डॉक्टर, पहिल्या दिवशी समजा झिडिसेप वापरलं, दुसऱ्या दिवशी रिझल्ट मिळाला नाही, लगेच दुसरा अँटीबायोटिक वापरतात. आपण जर माणसाच्या डॉक्टरकडे गेलो, माणसाचा डॉक्टर असं करतो कधी, आज सिप्रोफ्लॉक्सिसिन खा, रिझल्ट नाही मिळाला तर सेप्ट्राझोन घे, असं होतं का? व्हेटरनरी प्रॅक्टिसमध्ये तुम्ही अँटीबायोटिक निवडताना खूप काळजीपूर्वक निवडा. आणि जे कोणतं अँटीबायोटिक निवडचं त्याचा प्रॉपर डोस रेट, त्याचा क्लिअरन्स टाइम आणि ड्युरेशन हे फॉलो करा. लेप्टोमास्टायटिस, हिमोलाइज्ड जसं ब्लड असतं तसं जर दूध येत असेल काशीतून तर तो लेप्टोमास्टायटिस असतो. ड्रग ऑफ चॉईस स्ट्रेप्टोपेनिसिलिन, डीसी द्या 3 दिवस. आता डीसी किती वेळा रिपीट करायला पाहिजे मग? पेनिसिलिनचा क्लिअरन्स टाइम किती आहे? 6 तास. मग रिपीट 6 तासांनी करायला पाहिजे. 6 तासांनी आपल्याला शक्य नाही प्रत्येक केस कडे जाणं, तर 12 तासांनी तर रिपीट झाला पाहिजे पेनिसिलिन. मायकोप्लाझ्मा मास्टायटिस 4 क्वार्टर अफेक्ट होतं. जर 4 क्वार्टर सडनली अफेक्ट झाल्या आणि असं दूध येत असेल तर तो असतो मायकोप्लाझ्मा मास्टायटिस. मायकोप्लाझ्मा मास्टायटिसचा ड्रग ऑफ चॉईस आहे टायरोसिन अमिकॅसिन कॉम्बिनेशन मध्ये वापरावं लागतं.
आणि याचं वैशिष्ट्य आहे, तुम्ही जर पहिल्या दिवशी केस तुमच्याकडे आली, तुम्ही डायग्नोज केला आणि ट्रीटमेंट केली तरच नीट होतं. तुमच्याकडे नसेल टायलोसिनामिक ॲसिड, तुम्ही एंड्रो मारून मोकळे झाले आणि परत दुसऱ्या दिवशी सगळं घेऊन गेले तर तो मास्टडीज नीट होत नाही. नॉन रिस्पॉन्डिंग इक्वल मास्टडीज आहे, सेफ्टिनोम सेफ्टिझोक्झिम वापरून पण नीट होत नाही. त्याच्यासाठी ड्रग ऑफ चॉईस आहे पायप्रेसिलिन टॅझोबॅक्टम. बऱ्यापैकी हा सिडोमोनाज इन्फेक्शन असतं आणि सिडोमोनाजला ड्रग ऑफ चॉईस आहे पायप्रेसिलिन टॅझोबॅक्टम ॲट द डोस रेट ऑफ 20 mg/kg बॉडी वेट. हे बघा, असं जर थोडंसं लालसर दूध येत असेल तर हे मिक्स इन्फेक्शन असतं. त्या ठिकाणी पायप्रेसिलिन टॅझोबॅक्टम 9 ग्रॅमचं इंजेक्शन येतं, पायपर 9. 9 ग्रॅम सकाळी, 9 ग्रॅम संध्याकाळी BID, कारण पेनिसिलिनचा क्लिअरन्स टाइम 6 तास. मग पहिल्या दिवशी द्या, दुसऱ्या दिवशी BID, तिसऱ्या दिवशी BID, चौथ्या दिवशी दूध एकदम क्लिअर होईल. हा चॅलेंजिंग आहे, फील्डवरती सगळ्यात चॅलेंजिंग मास्टरीचा प्रकार आहे, जो ट्रीट करणं फार अवघड. डायग्नोस होत नाही, त्याच्यामुळे तो ट्रीट होत नाही. मग आता परत यायचं, आता येईल ओळखता बघूया. हा मायकोप्लाझ्मा मास्टरीज ध्यानात ठेवा. याचा एकदम खरवस खाल्लाय का तुम्ही? खरवस दिसतो ना, गुळ टाकलेला खरवस, दॅट इज मायकोप्लाझ्मा मास्टरीज. हा पिवळं दूध आहे, इक्वल आहे, आणि काय आहे, फ्लेक्स आहे. इक्वल आहे प्लस स्ट्रेप्टोकोकस मास्टरीज. लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असेल तुमची? जीडीसेप, इक्वलसाठी जीडीसेप सांगितलं आणि स्ट्रेप्टोकोकस साठी क्लॉक्स 5. जीडीसेप IV द्या, क्लॉक्स 5 इंट्रामस्क्युलर द्या, 2 दिवस करा, हा मास्टरीज नीट होईल. हा लेप्टो नाही, हा तुम्हाला लेप्टोमध्ये हिमोलाइज्ड ब्लड येतं. याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर पुवासारखं स्ट्रक्चर आहे. हा इकोलाय प्लस स्टॅप, इकोलाय प्लस स्टॅप आहे. हा इकोलाय प्लस पाणी ना, पाणी प्लस फ्लेक्स. हा तो ओळखता आला पाहिजे, सगळ्यांना ओळखता आला पाहिजे. किती लोकांना वाटतं हा स्टॅप आहे? ओके. आणि स्ट्रेप्टो किती? स्ट्रेप्टोसाठी जोरदार टाळायचा, हा स्ट्रेप्टोकोकल मास्टरीज आहे. अरे खरंच वाजवा, ह्याच गोष्टी तुम्हाला आयुष्यभर कामी पडणार. हा थोडासाच फ्लेक्स आहे, फक्त दुधासारखं दूध आहे आणि फ्लेक्स आहे. स्ट्रेप्टोकोकल मास्टरीज. हा मिक्स इन्फेक्शन. ह्या मॅडमसाठी टाळा वाजवा. ओके, येईल आता ओळखता फील्डवर गेल्यावरती. तर शेवटचं एक पार्ट घेतो, कारण सर वाट बघतात केव्हाची. डाऊनर काऊ चॅलेंजिंग केस असतात डाऊनरच्या, आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्याचं नुकसान करणारा आजार आहे डाऊनर काऊ सिंड्रोम. डाऊनर काऊ 2 गोष्टी, एक गाभण गाय खाली बसली, प्रेग्नेंट अॅनिमल जर डाऊनर झाला आणि आफ्टर पार्च्युरेशन जर डाऊनर झाला तर लाईन ऑफ ट्रीटमेंट थोडासा बदल होतो. डाऊनर बिफोर पार्च्युरेशन, डाऊनर आफ्टर पार्च्युरेशन. डाऊनर ड्यू टू इक्वल आहे, जसं मी तुम्हाला दाखवलं हायपोकॅलेमियाची काय, आणि डाऊनर ड्यू टू ऑस्टिओपोरोसिस. हे मेजर आहे. डाऊनर ड्यू टू लंबार पॅरालिसिस, डाऊनर ड्यू टू फ्रॅक्चर, डाऊनर ड्यू टू पेरिटोनायटिस, हे प्रकार पण आहेत, परंतु फील्डवर त्यांचं प्रमाण कमी. आता इथं बघा, युरी डाऊनर लो फॉस्फरस. मी तुम्हाला सांगितलं हायपोकॅलेमिया आणि हायपोफॉस्फेटेमिया हा प्रत्येक डाऊनरमध्ये असतो. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा डाऊनर जर असेल तर पोटॅशियम आणि फॉस्फरस देणं गरजेचं आहे. ब्युटाफॉस्फॉन नाही. ब्युटाफॉस्फॉन, टोल्डियम फॉस्फोडियम हे फॉस्फरसचे सोर्स नाहीत, ते मेटाबॉलिक स्टिम्युलंट म्हणून काम करतात. वर्षानुवर्ष आपण टोनोफॉस्फॉन हा फॉस्फरसचं इंजेक्शन म्हणून वापरत आलो. टोनोफॉस्फॉन हा फॉस्फरसचा सोर्स नाही, ते फक्त मेटाबॉलिक स्टिम्युलंट म्हणून काम करतात. ऍक्च्युअल फॉस्फरसचा सोर्स काय? सोडियम फॉस्फेट. बिफोर पार्च्युरेशन असेल, तुम्हाला सांगितलं की अॅनाबॉलिक स्टेरॉइड, अॅनाबॉलिक स्टेरॉइड वापरा. प्रेग्नन्सी सेफ असते, मसल स्ट्रॉंग करते. प्रेग्नेंट अॅनिमल खाली बसला तर निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स मुळे बसतो, त्या ठिकाणी 4 कॅल्शियमच्या बाटल्या चढवायच्या नाही. मी फील्डवर बघतो, प्रेग्नेंट अॅनिमल जर खाली बसला तर इतकं कॅल्शियम चढवतात बघू. प्रेग्नेंट अॅनिमल शक्यतो निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स मुळे बसतो. हार्डली 2-3% केसमध्ये हायपोकॅल्शियम सापडतो ना. मग जर प्रेग्नेंट डाऊनर आहे तर तुम्हाला लक्ष कुठं द्यायला पाहिजे? एनर्जी लेवल वाढवली पाहिजे. एनर्जी लेवल वाढवण्यासाठी काय? ATP.
20 ml ATP द्या, तुमच्या 40 ते 50% केसेस आहे ना 12 तासात उभ्या राहतात, फक्त 12 तासात. उरलेल्या ज्या केसेस आहेत 50% जवळपास, त्या तुम्हाला 6 ते 7 दिवस ट्रीटमेंट केल्याशिवाय उठणार नाही. कारण सगळ्यात चॅलेंजिंग असतो प्रेग्नंट ॲनिमल खाली बसलेला ट्रीट करणं. मॅक्सिमम मी 20 दिवस गाय ट्रीट केलेले आहेत प्रेग्नंट ॲनिमल खाली बसले. तेव्हा मला हे माहीत नव्हतं खरं तर की प्रेग्नंट ॲनिमल, मग तेच लाईन ऑफ ट्रीटमेंट D25, उबी कॉम्प्लेक्स, न्यूरोकाइंड, हे आपली रुटीन ट्रीटमेंट. स्पेसिफिक ट्रीटमेंट ॲनाबॉलिक स्टेरॉइड द्या, एनर्जी द्या, आणि 2 गोष्टी पोटॅशियम आणि फॉस्फरस. पोटॅशियम आणि फॉस्फरस प्रत्येक डाऊनर काऊला दिले पाहिजे. केसलवेट मॅक्सिफॉस्फिक हे का सांगतो तर ही बफर्ड फॉस्फरस आहे. फॉस्फरसमध्ये बघा सोडियम ॲसिड फॉस्फेट ओरल बोलत किंवा पावडर फॉर्मचं ॲब्सॉर्प्शन हे 35 ते 40% असतं. त्याच पावडरचं जर आपण लिक्विड केलं आणि ओरल दिलं तर त्याचं ॲब्सॉर्प्शन 50 ते 60% होतं. आणि तेच जर बफर्ड फॉस्फरस बनवलं तर ॲब्सॉर्प्शन हे 80 ते 85% होतं. म्हणून जर तुम्ही मॅक्सिफॉस वापरले बफर्ड फॉस्फरस आहे तर तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट आपल्याला फॉस्फोरेटिव्हमध्ये मिळतो. गाय विल्यानंतर खाली बसली, विल्यानंतर जी गाय खाली बसते ती निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समुळे बसते. कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम सगळीच कमतरता असते त्याच्यात. म्हणून हिला आपण पहिल्यांदा काय दिलं पाहिजे, मायफेक्स पहिलं दिलं पाहिजे विल्यानंतरची जर गाय खाली बसलेली असेल. त्याच्यानंतर मसल स्ट्रॉंग करण्यासाठी ATP द्या, डेकावेट द्या. एनर्जीसाठी ATP द्या, मसल स्ट्रॉंगसाठी डेकावेट 5 द्या. बुविस्टॅन जेल खूप सुंदर प्रॉडक्ट आहे. डाऊनर जर असेल आणि आफ्टर पार्च्युरेशनची जर डाऊनर असेल तर हे जे काही प्रॉडक्ट आहे डॉक्टर एस शिवरामन सर म्हणून तुम्ही ऐकले असेल, त्यांनी बनवलेलं प्रॉडक्ट आहे बुविस्टॅन जेल. त्यांची PhD ही डाऊनर काऊ सिंड्रोमवर झालेली. साऊथ इंडियाचे चेन्नई कॉलेजचे प्रोफेसर आहे. त्यांनी बनवलेलं प्रॉडक्ट आहे बुविस्टॅन जेल. माझे गुरु आहे थोडक्यात, मेंटर पण म्हणता येईल. माझ्यासाठी एक प्रॉडक्ट बनवलेलं त्यांनी बुविस्टॅन जेल. डिस्टोकिया सॉल्व केला, 1 बॉटल पाजा. सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेशन कुठं होतं फिटवरती, डिस्टोकियानंतर रिटेन्शन ऑफ प्लासेंटा होतं, ती काय उभी राहत नाही, डाऊनरमध्ये जाते. तर हे सगळे जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी बुविस्टॅन जेल आहे. आणि डाऊनर आफ्टर पार्च्युरेशन जर असेल तर बुविस्टॅन जेल वापरू शकतो आपण. आणि फॉस्फरससाठी मॅक्सिफॉस. डाऊनर ड्यू टू ऑस्टिओपोरोसिस मी सांगितलं तुम्हाला. याचं एक लक्षण असतं, गाय उभी केली मशीनवर किंवा शेतकऱ्यांनी उभी केली की उभी राहते, चालते, फिरते, फिरून येते, परत बसून घेते. जर ती परत बसली परत उठत नाही. अशी जर सिम्पटम असतील तर ती केस असते ऑस्टिओपोरोसिस. या ठिकाणी तुम्हाला सिंपल काय द्यायचं आहे, डेकावेट 5 आणि मॅक्सिफॉस. ऑस्टिओडिस्ट्रोफिया फायब्रोसा या केसेस खूप कमी प्रमाणात फील्डवरती आहे. ऑस्टिओडिस्ट्रोफिया फायब्रोसा तुम्ही वाचला असेल, फक्त सिम्पटम सांगतो, आता फास्ट घेतो मी, संपवतो. सॉफ्ट स्वेलिंग असते मॅन्डिबलच्या बाजूला, गोटमध्ये खूप कॉमन आहे कोल्हापूर एरियामध्ये. सॉफ्ट स्वेलिंग असतं, हे फॉस्फरस जास्त झाल्यामुळं. लक्षात घ्या, फील्डवरती आजही बऱ्यापैकी डॉक्टर डायग्नोसिस परफेक्ट करतात ऑस्टिओडिस्ट्रोफिया फायब्रोसा, पण ते फॉस्फरस सप्लिमेंट देतात. हे फॉस्फरस जास्त प्रमाणात खाऊ घातल्यामुळं ऑस्टिओडिस्ट्रोफिया फायब्रोसा होतो. फॉस्फरस द्यायचा का ट्रीटमेंटला? नाही, फॉस्फरस काढायचं आपल्याला बॉडीमधून. हे बघा खूप साऱ्या केसेस आहेत ऑस्टिओडिस्ट्रोफिया फायब्रोसा गोटमध्ये. एक्सरे जर काढला तर सॉफ्टनिंग ऑफ बोन होते. मॅन्डिबल फ्लॅट बोन असतात त्याच्यामुळे सॉफ्टनिंग लवकर होते, तिथून डिमिनरलायझेशन फास्ट होते. त्याला ट्रीटमेंट काय, व्हिटॅमिन D3 द्या, कॅल्शियम, ओरल कॅल्शियम द्या, कारण फॉस्फरस नाही द्यायचं. फॉस्फरस बाइंडर द्यायचे. ह्युमनचं आहे ते लॅन्थॅनम कार्बोनेट 1500 mg पर डे. टॅबलेट येतात, फोसेन नावाने ट्रेड नेम काय, फोसेन लॅन्थॅनम कार्बोनेट. 1500 mg ची गोळी असते. एक गोळी रोज द्यायची 2 ते 3 आठवडे. मेनिंजायटिस हा व्हायरल मेनिंजायटिस आहे. गायींमध्ये मान वाकडे होते, ज्याला आपण टॉर्टिकोलिस म्हणतो, आणि ती इरिव्हर्सिबल जर असेल, परत सरळ होत नाही, लाकडासारखी कडक होते. व्हायरल मेनिंजायटिस अगोदर सिम्पटम सगळे व्हायरलचे असतात. आणि नंतर मेनिंजायटिसचे खूप सारे प्रकार आहेत, व्हायरल, बॅक्टेरियल, फंगल, मिक्स. डोळे मोठे, कानपाठी मागे, अशी जर केस फील्डवर खूप कॉमन आहे. विल्यानंतर गायींमध्ये अशी सिम्पटम, हे केसेस डायग्नोस होत नाही.
मेनिंजायटिसच्या केसेस होत्या. हायपोकॅलेमियामध्ये पण मान वाकडी होते आणि मेनिंजायटिसमध्ये पण जनावरांची मान वाकडी होती. फरक काय आहे? तर हायपोकॅलेमियाची जी मान वाकडी होण्यासाठी इनव्हॉलंटरी असते आणि मेनिंजायटिसमध्ये व्हॉलंटरी असते. हे बघा, आणखी एक लक्षण आहे, डोळे मोठे आणि कान पाठीमाग, टेम्परेचर असतं 103 104 आणि असे सिम्पटम आपल्याला गाय दिल्यानंतर दिसतात. ड्रग ऑफ चॉईस सेप्टाझिडियम टॅझोबॅक्टम. ह्युमनमध्ये मेनिंजायटिससाठी वापरणार मॉलिक्युल सेप्टाझिडियम. ई कोलायसाठी वापरला जातो ह्युमनमध्ये, म्हणूनच हा व्हेटरनरीमध्ये मी लॉन्च केला होता ई कोलायसाठी. मग मेनिंजायटिस जर असेल तर जीडीसेप टॅझो द्या, प्रेडनी द्या, एटीपी द्या, बी कॉम्प्लेक्स द्या, ट्रायवेट, केसॉल्वेट, RLDNS, फ्लुनेक्झिन आणि मॅनिटॉल. ही या पद्धतीने जर लाईन ऑफ ट्रीटमेंट केली तर त्या मेनिंजायटिसच्या केसेस नीट होतात. व्हायरल मेनिंजायटिसची केस नीट होत नाही. ॲक्टिनोमायकोसिस